स्वागत आहे आपल्या मराठी चित्रपट दुनिया या आपल्या मराठमोळा YouTube चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे फेब्रुवारी 2026 मध्ये रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांचे बजेट, लाईफ टाईम कलेक्शन आणि हिट होते की फ्लॉप हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्यामुळे आपल्याला समजेल मराठी चित्रपटांची अवस्था काय आहे, बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स काय आहे. तर चालू महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये जवळपास 10 मराठी चित्रपट रिलीज झाले. त्यातले 6 तारखेला एकाच दिवशी जवळपास 6 सिनेमे रिलीज झाले आणि यातले सगळे चित्रपट हे डिझास्टर ठरले. 6 तारखेला एकूण 6 सिनेमे येणार होते, पण नंतर फक्त 5च चित्रपट रिलीज झाले. सगळ्यात आधी पाहूया फ्लॉप चित्रपट. तर 6 तारखेला एकूण 5 चित्रपट तर 6 तारखेला एकूण 5 चित्रपट रिलीज झाले. केस नंबर 73, आफ्टर OLC, लग्नाचा शॉट, रुबाब आणि रणपती शिवराय आग्रास्वारी आणि हे सगळे चित्रपट एक फ्लॉप चित्रपट ठरले. नंबर 1 वर आहे रुबाब. चित्रपटाचे बजेट साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये होते आणि चित्रपटाने जवळपास 35 ते 40 लाखांची कमाई केली आणि फ्लॉप चित्रपट ठरला. नंबर 2 वर आहे रणपती शिवराय. चित्रपटाचे बजेट होते 8 ते 12 कोटी आणि चित्रपटाने फक्त 1 कोटी 30 लाखांचे कलेक्शन केले आणि हा एक डिझास्टर चित्रपट ठरला. पुढचा चित्रपट नंबर 3 वर आहे केस नंबर 73. चित्रपटाचे बजेट साधारण 3 ते 3.5 कोटी रुपये आहे आणि या सिनेमाने लाईफ टाईम कलेक्शन मध्ये फक्त 9 लाखांचे कलेक्शन केले आणि हा एक डिझास्टर चित्रपट ठरला. या पुढचा चित्रपट आहे आफ्टर OLC. चित्रपटाचे बजेट आणि कलेक्शनची माहिती कुठे उपलब्ध नाही. नंबर 5 वर चित्रपट आहे लग्नाचा शॉट. या सिनेमाचे बजेट आहे जवळपास 2 ते 3 कोटी रुपये आणि या चित्रपटाने फक्त 20 ते 25 लाखांची कमाई केली आणि एक डिझास्टर चित्रपट ठरला. म्हणजे 6 तारखेला रिलीज झालेले 5ही चित्रपट हे फ्लॉप किंवा डिझास्टर चित्रपट ठरलेले आहेत. पुढे 16 तारखेला 2 चित्रपट रिलीज झाले. पुन्हा एकदा साडेमाडे 3 आणि दुसरा चित्रपट होता मन आतले मनातले. तर मन आतले मनातले हा चित्रपट तर लोकांना माहीत सुद्धा नव्हता. बाकी पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटाची अवस्था सुद्धा अवघड आहे. चित्रपटाकडून अपेक्षा तर भरपूर होत्या, पण चित्रपटाने प्रेक्षकांना डिसअपॉइंट केलेला आहे. चित्रपटाचे बजेट साधारण 5 ते 8 कोटी रुपये होते आणि दिग्गज कलाकार होते. तसेच हा चित्रपट एक सिक्वल चित्रपट होता. अंकुश चौधरी, भरत जाधव, अशोक सराफ, मकरंद नासपुरे असे दिग्गज कलाकार या चित्रपट होते. पण तरीही चित्रपटाने फक्त 10 लाखांचं ओपनिंग कमाई केली आणि हा एक फ्लॉप चित्रपट ठरला. चित्रपटाने लाईफ टाईम कलेक्शनमध्ये फक्त 1 कोटी 22 लाखांची कमाई केलेली आहे. पुढे 19 फेब्रुवारीला वीर मोरारबाजी हा एक हिस्टॉरिकल सिनेमा येणार होता, पण हा चित्रपट रिलीज झाला नाही. खरं तर हा सिनेमा बनून तयार आहे, पण गेल्या 1 ते 2 वर्षांपासून चित्रपट अडकून पडलेला आहे. 20 तारखेला जबराट हा सिनेमा आला. चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे बिग बॉस 6 चा सदस्य आयुष संजीव. हा सिनेमा 6 तारखेला येणार होता, पण नंतर 20 तारखेला रिलीज झाला. चित्रपटाने फक्त 10 लाखांची कमाई केली आणि हा सुद्धा फ्लॉप चित्रपट ठरला. पुढच्या आठवड्यात म्हणजे 27 फेब्रुवारीला माया सिनेमा रिलीज झालेला आहे. चित्रपटाला खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळत आहे. चित्रपटात मुक्ता बर्वे ही मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 6 ते 10 लाखांची कमाई केलेली आहे आणि चित्रपटाचे बजेट साधारण 3 ते 4 कोटी रुपये आहे. तर ही होती फेब्रुवारी महिन्यात रिलीज झालेल्या चित्रपटांच्या अवस्था आणि बॉक्स ऑफिस रिपोर्ट. फेब्रुवारी महिन्यात एकही चित्रपट हिट ठरलेला नाही. सगळे सिनेमे फ्लॉप किंवा डिझास्टर ठरलेले आहेत. त्यामुळे सुपरहिट चित्रपटांबद्दल सांगायला काही राहिलंच नाही. सगळ्या चित्रपटांचे जर कंबाईन बजेट पाहिले तर ते 30 कोटीच्या जवळपास आहे आणि चित्रपटांची कमाई पाहिली तर ती फक्त 3.5 ते 5 कोटी रुपये आहे. म्हणजेच फक्त 10% बजेट रिकव्हरी. तर ही आहे आपल्या मराठी चित्रपटांची अवस्था. तुम्हाला मराठी सिनेमांबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद.